नमस्कार. बाजार गप्पांच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. आजचा बाजार गप्पांचा विषय LICच्या शेअर्सची पुढे कशी कामगिरी असेल, LICच्या शेअर्सचं पुढे काय. हा बाजार गप्पांना विषय घ्यायचं कारण असं की तुमच्यापैकी सगळ्यांनाच कल्पना आहे की अगदी अलीकडच्या काळामध्ये खरं म्हणजे एकापाठोपाठ एक LICवरती मी 2 भाग केले बाजार गप्पांचे. त्या दोन्ही बाजार गप्पांच्या भागाला तुम्ही अत्यंत उत्कृष्ट प्रतिसाद दिलात, त्याबद्दल सगळ्यात सुरुवातीला तुम्हा सगळ्यांचे मनापासून आभार मानतो. परंतु त्या व्हिडिओची केवळ यूट्यूबवरतीच माझ्या चर्चा होती अशातला भाग नाही. नंतरही अनेक वेळेला अनेक जणांनी प्रत्यक्ष भेटीमध्ये किंवा माझ्या ऑनलाईन सेशनमध्ये किंवा माझ्या जाहीर व्याख्यानांमध्ये विचारलेला प्रश्न असा आहे की तुम्ही म्हणताय हे सगळं बरोबर, पण मग LICच्या शेअर्सच्या बाजारभावांची येणाऱ्या काळामध्ये नेमकी दिशा काय असेल. खरं सांगायचं म्हणजे ते दशा म्हणले नाहीत हेच माझं नशीब आहे. कारण LICच्या शेअर्सची बाजारात नोंदणी झाल्यापासनं ज्या पद्धतीचा अनुभव एक शेअर होल्डर म्हणून LICच्या शेअर नीतीच्या शेअर होल्डरला दिला आहे तो काही फारसा उत्साहवर्धक नाही. पण आधीच्या बाजार गप्पांच्या 2 भागांमध्ये LICच्या एकंदरीतच परफॉर्मन्सबद्दल म्हणजे एप्रिल ते जून 2023 या काळामध्ये 23,900 कोटी रुपयांचे शेअर विकून 30,000 कोटी रुपयाचं उत्पन्न म्हणजे जवळजवळ 7-7.5 हजार कोटी रुपयांचा मिळवलेला नफा आणि अशा पद्धतीचा आर्थिक वर्षाच्या पहिल्याच 3 महिन्यामध्ये मिळवलेला विक्रमी नफा ही जर LICच्या कामगिरीची पोचपावती असेल तर LICचा फॉर्च्यून 500च्या यादीमध्ये 98व्या क्रमांकावरती समावेश होणं म्हणजे मुळात पहिल्यांदाच समावेश होणं आणि त्यातही तो पहिल्या 100रात होणं. LICचं 98वं स्थान हे एका अर्थाने अशाही अर्थानं महत्त्वाचं आहे की आपल्या देशातली अग्रगण्य कंपनी रिलायन्स ही गेली कित्येक वर्ष फॉर्च्यून 500च्या यादीमध्ये आहे, पण तिनं कधीही पहिल्या 100च्या मध्ये स्थान मिळवलेलं नव्हतं. याही वर्षी रिलायन्स 112व्या स्थानावरती असताना LIC 98व्या स्थानावर असणं हे अत्यंत महत्त्वाचं होतं. आणि दुसरं आज हा विषय घ्यायचं कारण असं की आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की LICवरचे माझे दोन्ही बाजार गप्पांचे भाग हे एका विशिष्ट तारखेच्या आधी आले आणि मग त्यानंतर आपल्या माननीय पंतप्रधानांनी त्यांच्या सरकारविरुद्ध आणलेल्या अविश्वासाच्या ठरावाला उत्तर देताना जे जवळजवळ 2.5-3 तासाचं भाषण केलं त्यात LICचा नामनिशिवार उल्लेख केला आणि ते असं म्हणले की LICचे शेअर्स जेव्हा बाजारामध्ये आम्ही विकायला आणले त्यावेळेला अनेकांनी चर्चा केली की हे LIC विकायला निघाले, घरातलं सोनं विकायला निघाले, आता हे गुंतवणूकदारांचं काय होणार, याच्या विमाधारकांचं काय होणार. पण आता जी LICची कामगिरी आहे ते पाहत असताना ते मिस्किलपणा हसून असं म्हणाले की शेअर बाजारामध्ये स्वारस्य असणारी माणसांनी LIC सहित सगळ्याच सरकारी कंपन्यांचे शेअर्स घ्यावेत. नशिबानं मी पंतप्रधानांच्या भाषणातनं क्लू घेतला असं म्हणायला वाव नाही, कारण पंतप्रधानांचं भाषण व्हायच्या आधीच माझे दोन्ही भाग LICचे रिलीज झालेले होते. अशा या सगळ्या एकत्रित परिणामांवरती किंवा पार्श्वभूमीवरती बाजार गप्पांचा आजचा विषय LICच्या शेअर्सची दिशा कशी असेल असा विचार करत असताना एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की LIC ही मुळात सेवा क्षेत्रातली म्हणजे ज्याला आपण सर्व्हिसेस सेक्टर म्हणतो अशा क्षेत्रातली कंपनी आहे आणि त्यातही ती वित्तीय सेवा म्हणजे फिनान्शियल सर्व्हिसेस या क्षेत्रातली कंपनी आहे. मुळातच करोनानंतरच्या काळामध्ये जागतिक पातळीवरतीच वित्तीय सेवा क्षेत्र आणि त्यातल्या कंपन्या यांच्या कामगिरीची दशा आणि दिशा ही बदललेली आहे. कारण मुळातच जागतिक पातळीवरती व्यवहार होण्याची परिस्थितीच आता बदललेली आहे आणि त्यामुळे LICला या बदलत्या परिस्थितीमध्ये आपली कामगिरी कशी करावी लागेल किंवा करता येईल याच्यावरती LICचे येणाऱ्या काळातल्या शेअर्सचे बाजारभाव ठरतील हे पहिल्यांदा लक्षात घेतलं पाहिजे. हे म्हणण्याचं कारण असं की साहजिक मनामध्ये येणारी एक तुलना अशी आहे की ज्या वेळेला करोना आपल्या देशात सुरू झाला आणि पहिल्यांदा आपल्या देशामध्ये 3 आठवड्याचा लॉकडाऊन लावला गेला त्यावेळेलाही पंतप्रधानांनी राष्ट्राला उद्देशून भाषण केलेलं होतं. या राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणामध्ये पंतप्रधानांनी केवळ 3 आठवड्यांचा लॉकडाऊन घोषित केला असं नव्हे तर आत्मनिर्भर अशाही पद्धतीची घोषणा केली आणि मग त्या आत्मनिर्भर घोषणेअंतर्गत संरक्षण विषयक कंपन्यांबद्दल जे धोरण जाहीर झालं त्या दिवसापासून मी संरक्षण विषयक कंपन्या मग ती हिंदुस्तान एरोनॉटिक्स असेल, माझगाव डॉक असेल, BEL असेल, BDL असेल या कंपन्यांचा शेअर्सची खरेदी करा असं सांगत होतो.
आणि सुदैवानं गेल्या 3 वर्षामध्ये कमीत कमी 2.5 पटीनं या कंपन्यांचे बाजारभाव वाढले आहेत. मग आता जेव्हा पंतप्रधान एका वेगळ्या अर्थी राष्ट्राला उद्देशून नसलं तरी खुल्या संसदेमध्ये 3 तासाच्या भाषणामध्ये LICचा नावनिशिवार उल्लेख करतात, त्यावेळेला LICचे शेअर्स असेच संरक्षणविषयक कंपन्यांसारखे वाढतील का याचा विचार करावा लागतो. विशेषतः जर संरक्षणविषयक कंपन्या ह्या मी नेहमी म्हणतो तसं केवळ भांडवलप्रधानच असतात असं नव्हे, तर त्या तंत्रप्रधानही असतात आणि मुळात त्यांची बाजारपेठ ही मर्यादित असते. त्या तुलनेनं LIC सारखी वित्तीय सेवा क्षेत्रातली कंपनी ही तितकी भांडवलप्रधान नसते, ती प्रॉडक्ट प्रधान जरूर असते. कारण मुळातच इन्शुरन्स कंपनी किंवा आयुर्विमा कंपनी याचा बिझनेस आणि याचा भांडवल हे लोकांकडनं गोळा केलेल्या प्रीमियमच्या स्वरूपामध्ये येतं आणि त्या दृष्टिकोनातनं ज्याला फारसं स्वतःचं भांडवल घालावं लागत नाही आणि त्यातही जर ती LIC सारखी वित्तीय सेवा क्षेत्रातली आयुर्विमा क्षेत्रातली देशातली अग्रगण्य कंपनी असेल तर पंतप्रधानांनी अशा केलेल्या विधानामुळे त्याच्यावरती सकारात्मक परिणाम होईल का याचा विचार करावा लागेल. मग या पार्श्वभूमीवरती जर पंतप्रधानांच्या या भाषणानंतरच्या LICच्या शेअर्सच्या कामगिरीचा विचार केला तर ती एका विशिष्ट दिशेनं जाते ही गोष्ट लक्षात येईल. हा व्हिडिओ रेकॉर्ड करत असताना LICच्या शेअर्सची बाजारभावामध्ये 655-656 रुपयाच्या आसपास उलाढाल होती. याचा अर्थ जर तुम्ही या भावानं शेअर हळूहळू पद्धतीनं घ्यायला लागलात तर वर्ष 1.5 वर्षानंतर हा शेअर अत्यंत चांगला रिटर्न देईल याविषयी माझ्या मनामध्ये कोणतीही शंका नाही. हे म्हणत असताना मला हे स्पष्ट करू द्या की मी किंवा माझ्या घरातलं कोणीही LICचं एजंट नाही. LICचे आम्ही ब्रँड अँबॅसेडर असण्याचा प्रश्नच येत नाही आणि पंतप्रधानांनीही जेव्हा हे विधान केलं तेव्हा ते केवळ त्या LICचे ब्रँड अँबॅसेडर म्हणून उत्तर देत होते अशातला भाग नाही, तर ते देशाचे पंतप्रधान सरकारचा प्रमुख या न्यायानं संसदेमध्ये उत्तर देत होते. या अर्थानं ते संपूर्ण देशाच्या व्यवस्थेचे, मग ती अर्थव्यवस्था असेल, ती राजकीय व्यवस्था असेल, ती सामाजिक व्यवस्था असेल, याचे प्रमुख म्हणून देत असलेलं उत्तर होतं आणि त्या दृष्टिकोनातनं केवळ त्यांनी LICचा उल्लेख केला याचा अर्थ ते LICचं वकीलपत्र घेऊन उभे होते असा होत नाही. तो उल्लेख सूचक जरूर आहे, परंतु याचा अर्थ तो सर्वसमावेशक आहे असं नाही. LICनं आजपर्यंत तुम्हाला जर काही भागभांडवल दिलं नसेल, परतावा दिला नसेल, 900 रुपयावरती काही सवलत मिळत तुम्ही भागधारक म्हणून, विमाधारक म्हणून तुम्हाला ते शेअर्स मिळाले असतील तरी त्याच्याही पेक्षा कमी भावानं जवळजवळ गेले कित्येक महिने याची उलाढाल होते, पण यातनं परिस्थिती सुधरू शकते हा तो दिलेला संकेत आहे. पण अशा वेळेला LICचा मुळातच व्यवसाय कशा पद्धतीने चालतो आणि त्याची शेअर बाजाराशी असलेली सांगड याचा विचार केला पाहिजे. एक गोष्ट आपण लक्षात घेऊ की LIC हा सरकारचा अत्यंत विश्वासू अशा पद्धतीचा वित्तीय सेवा क्षेत्रातला खेळाडू आहे. अशा पद्धतीनं जेव्हा तुम्ही सरकारचे ट्रस्टेड पार्टनर असता, मग ते सरकार कोणत्याही राजकीय रंगसंगतीचं असू दे हे इथे महत्त्वाचं आहे. अशा वेळेला जसे तुम्हाला काही सक्षमतेचे मुद्दे असतात तसे काही वेळेला कमकुवतही मुद्दे असतात याचा विचार करावा लागतो. या दृष्टिकोनातनं सक्षमतेचा विचार करू. LICला एक मोठा अपवाद गेल्या 2 वर्षामध्ये मिळाला. आपल्या असं लक्षात येईल की मगाशी ज्या मी करोनाचा, ज्या लॉकडाऊनचा, ज्या आत्मनिर्भरचा उल्लेख केला त्याच्यानंतरच्या काळामध्ये सातत्याने केंद्रीय अर्थमंत्री निर्मलाजी सीतारामन यांनी सरकारी कंपन्यांना असं आवाहन केलं होतं की केवळ तुम्ही दरवर्ष आर्थिक वर्ष संपल्यानंतर आर्थिक वर्षाअखेर सरकारला लाभांश देऊ नका किंवा भागधारकांना लाभांश देऊ नका, तर तुम्ही अंतरिम म्हणजे इंटेरिम डिव्हिडंडही द्या. अशा पद्धतीने या नियमाचं म्हणणार नाही, परंतु आदेशाचंही म्हणणार नाही, परंतु विनंती वजा सूचनेचं इतर अनेक सरकारी कंपन्यांनी प्रचंड मोठ्या प्रमाणावरती पालन केलं. त्यातनं आपण असं पाहिलं की कोल इंडियासारखी कंपनी असेल, भारत इलेक्ट्रॉनिक्ससारखी कंपनी असेल, यांनी प्रचंड मोठ्या प्रमाणावरती इंटेरिम डिव्हिडंड दिला. म्हणजे सातत्य आणि रक्कम या दोन्ही गोष्टीनं त्यांनी दिलेल्या इंटेरिम डिव्हिडंड किंवा अंतरिम लाभांशाचं प्रमाण वाढलं. तुमच्यापैकी अनेकांना कल्पना आहे की गेली 2 वर्ष मी गमतीने सातत्यानं असं म्हणतोय की कॅलेंडर इयर 2021 आणि 2022 याचं वैशिष्ट्य किंवा साम्य असं आहे की दोन्ही वर्षात आपल्याकडे दर महिन्याला पाऊस पडला आणि दर 2 किंवा 3 महिन्यांनी BEL किंवा कोल इंडियाने आपल्याला इंटेरिम डिव्हिडंड दिला.
पण सरकारी कंपनी असूनही अशा पद्धतीचा इंटेरिम डिव्हिडंड न देणारा असा अपवाद म्हणजे दोनच सरकारी कंपन्या आहेत, एक बँकिंग क्षेत्रातली स्टेट बँक ऑफ इंडिया आणि दुसरी विमा क्षेत्रातली LIC. मग इतकं जर त्याचं सामर्थ्य असेल की जे सरकारला सांगू शकतात की आम्ही इंटेरिम डिव्हिडंड देत नाही, त्यामुळे तो कंपनीच्या दृष्टिकोनातनं एक सक्षमतेचा मुद्दा होतो. पण त्याच वेळेला एक दुसरी गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की असे जेव्हा तुम्ही सक्षम असता, अशी जेव्हा मुभा मिळते, याची काही कारणमीमांसा असते. ज्या प्रमाणामध्ये सरकार गेली कित्येक वर्ष निर्गुंतवणुकीकरणाचा विचार करते, त्या निर्गुंतवणुकीकरणाचा सरकारचा अत्यंत महत्त्वाचा साथीदार, साक्षीदार आणि सहभागी खेळाडू LIC आहे. आणि दरवेळेलाच ती निर्गुंतवणूक LICला हव्या असलेल्या भावानी होतेच असं नाही. मग कदाचित LIC असं म्हणू शकत असेल की मी तुम्हाला जर त्या निर्गुंतवणुकीकरणामध्ये डिसइन्व्हेस्टमेंटमध्ये सहभागी व्हायला हवी असेल तर मी तुम्हाला आत्ता अंतरिम लाभांश देत नाही, कारण निर्गुंतवणुकीकरणाची रक्कम रोख स्वरूपामध्ये द्यावी लागते. मी जर तुम्हाला लाभांश दिला सरकार म्हणून, कारण आज सरकार हाच LICचा सगळ्यात महत्त्वाचा भागधारक आहे, मग तुम्हाला अशा स्वरूपामध्ये जर मी पैसे लाभांशाच्या रूपानं देत राहिलो तर त्या प्रमाणामध्ये माझ्याकडची रोखची तरलता म्हणजे लिक्विडिटी ही कमी होऊ शकते. आणि ज्या पद्धतीनं आता येणाऱ्या संसदीय निवडणुकांचं हे वर्ष आहे आणि एकंदरीतच ज्या पद्धतीनं स्थानिक आणि जागतिक या पातळीवरती आर्थिक आणि सामाजिक बदल होत आहेत, हे पाहू जाता असं जर मोठ्या प्रमाणावरती निर्गुंतवणुकीकरण झालं तर LICला कोणत्या भावानी कोणत्या कंपनीचे शेअर्स घ्यावे लागतील याचा विचार करावा लागेल. LICला एप्रिल ते जून 2023 झालेल्या उत्पन्नाचा किंवा नफ्याचा दाखला इथे पुरेसा किंवा समर्थनीय ठरत नाही. LICनं एप्रिल ते जून या तिमाहीमध्ये 2023 साली जे शेअर्स विकले आहेत ते त्यांनी पूर्वापार घेतले असण्याची शक्यता. त्या शेअर्समध्ये त्या वेळोवेळी त्यांना डिव्हिडंड मिळाला आहे, बोनस मिळाला आहे, राईट मिळाला आहे, स्प्लिट ऑफ फेस व्हॅल्यू झाली आहे आणि त्यातले कित्येक शेअर्स आहे असं कित्येक कंपन्यांचे शेअर्स आहे असं असू शकतात की 80च्या दशकात 90च्या दशकात जेव्हा परिवर्तनीय रोखे म्हणजे कन्व्हर्टिबल डिबेंचर्स म्हणतात त्या स्वरूपातले असू शकतील किंवा आधीच्या काळामध्ये, कारण आपल्या देशामध्ये 1994 सालपासनं टप्प्याटप्प्यानं असे निर्गुंतवणुकीकरणाचे प्रयोग झाले आहेत. त्यामुळे 94 सालपासनं 2020, 2021, 2022 पर्यंत निर्गुंतवणुकीकरणाच्या माध्यमातून घेतलेले शेअर्स आता चढ्या बाजारामध्ये LICनं विकत घेतलेले असू शकतात. पण या पुढच्या काळामध्ये होणारे जे LICचे शेअर्सची निर्गुंतवणुकीकरणाची खरेदी असेल ती 66,000, 66,500 या सेन्सेक्सच्या पातळीवरती होते. या पातळीवरती आपला सेन्सेक्स याच्या आधी कधीही नव्हता. त्यामुळे एक तर ही नव्यानं खरेदी, दुसरं ती वाढीव पातळीवरची खरेदी आणि त्यामुळे तिसरं की ती वाढीव भावानी खरेदी असं गणित असेल. आणि त्यामुळे LICचे या पुढच्या काळामध्ये येणाऱ्या शेअर्सच्या बाजारभावाच्या वाढीला एक अंगभूत मर्यादा असेल, हे गणित लक्षात घेतलं पाहिजे. आणि LICचे शेअर्स धीमेपणानं वाढण्याचं एक दुसरं कारण असं असू शकतं, वाढतील जरूर पण ते धीमेपणाने वाढतील याचं दुसरं कारण असं असू शकेल की LIC मुळातच आपली गुंतवणूक योग्य रक्कम इन्व्हेस्टिबल सरप्लस कोणत्या पद्धतीनं उभं करते हे गणित लक्षात घेऊ. जगातल्या इतर कोणत्याही आयुर्विमा कंपनीसारखंच LICचं उत्पन्नाचा स्रोत किंवा मार्ग आहे. बहुतांश आयुर्विमा योजना या गेल्या काही वर्षांपर्यंत या दीर्घकाळाच्या असायच्या. माझ्यासारखे जे 64 वर्षाचे किंवा 60च्या पुढचे LICचे विमाधारक आहेत ते माझ्या या मताशी सहमत होतील की आपल्या आयुष्यातली पहिली महत्त्वाची गुंतवणूक नोकरीला लागल्यानंतर ही LICची 5,000 रुपयाची 20 वर्षाची पॉलिसी अशी होती. म्हणजे LICला आपला प्रीमियम दर वर्ष 20 वर्ष मिळत राहील याची हमी होती आणि संपूर्ण रक्कम ते एक रकमी घेत नव्हते. त्यामुळे टप्प्याटप्प्यानं मिळणाऱ्या पैशाची टप्प्याटप्प्यानं गुंतवणूक करता येत होती. म्हणजे एका अर्थाने आपण अलीकडच्या काळातलं उदाहरण द्यायचं तर आयुर्विमा योजनेसाठी दिलेले पैसे हे अलीकडच्या काळातल्या म्युच्युअल फंडच्या SIP सारखे होते. त्यामुळे ते कोणत्या क्रमानं मिळत राहतील किंवा द्यावे लागतील याची जशी आपल्याला माहिती होती तशी ते कोणत्या क्रमानं येतील याची LICलाही माहिती होती. आणि मग त्या वेळच्या शेअर बाजाराच्या निर्देशांकानुसार बाजारभावांच्या पातळीनुसार आयुर्विमा महामंडळ किंवा LIC ही गुंतवणूक करू शकत असेल.
पण अलीकडच्या कित्येक वर्षामध्ये तुमच्या असं लक्षात आलं असेल की ग्राहकाच्या उत्पन्नाचं, ग्राहकाच्या खर्चाचं, ग्राहकाच्या अपेक्षाचं आणि ग्राहकांना अभिप्रेत असलेल्या कालमर्यादांमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावरती बदल झाला आहे. अलीकडच्या काळामध्ये सेवा क्षेत्रात प्रामुख्यानं कार्यरत असलेली व्यक्ती याचे गुंतवणुकीचे पर्यायही आता बदलत आहेत. त्यामुळे 20 वर्ष एखाद्या पॉलिसीचा हप्ता भरायचा ही कल्पनाच त्यांच्या आकलन शक्तीच्या पलीकडची आहे. म्हणजे माझा एक तरुण सहकारी गमतीने म्हणत असे की 20 वर्ष एखाद्या आयुर्विमा कंपनीचे हप्ते भरणं हे त्याच्या समजशक्ती आणि सहनशक्तीच्या पलीकडची गोष्ट आहे. हे विधान फार प्रागतिक आणि सांकेतिक आहे आणि त्यामुळे अलीकडच्या काळामध्ये LIC सहित सगळ्याच आपल्या देशातल्या आयुर्विमा कंपन्यांच्या योजनांचं स्वरूप हे एकरकमी प्रीमियम गोळा करणं या स्वरूपाचं आहे. एकरकमी रक्कम गोळा करत असताना प्रीमियमची त्या वर्षभरामध्ये मिळालेल्या प्रीमियमपासूनच्या उत्पन्नाची रक्कम जरूर वाढीव दिसते, पण अशी भरघोस रक्कम एका विशिष्ट वेळेच्या आत एकरकमी गुंतवावीही लागते. हे गणित आपण लक्षात घेऊ. मग साहजिकच टप्प्याटप्प्यानं आलेला पैसा आणि टप्प्याटप्प्यानं गुंतवलेला पैसा याचं असलेल्या उत्पन्नाच्या तुलनेत एकरकमी जमा केलेला पैसा आणि एकरकमी गुंतवलेला पैसा याच्या उत्पन्नापेक्षा वेगळा असेल हे अत्यंत उघड आहे. इथे एक समांतर उदाहरण पाहू. रिलायन्सने आपल्याला सगळ्यांना फार मोठ्या प्रमाणावरती शेअर बाजारामध्ये गुंतवणूक करायला शिकवलं आणि सुरुवातीच्या काळामध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजचे जेव्हा शेअर्स आले धीरूभाई अंबानींच्या काळामध्ये आपल्यापैकी अनेकांना कल्पना आहे की ₹1.25, 75 पैसे, 50 पैसे, ₹1.5, ₹2 अशा टप्प्याटप्प्यानं कॉलमनीच्या स्वरूपातनं रिलायन्सनं पैसे गोळा केले आहेत. या संबंधी एकदा विचारलेल्या प्रश्नाला त्यांच्या कंपनीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये उत्तर देताना धीरूभाई अंबानी असं म्हणाले होते की मी इथे एक उद्योग चालवायला येतो, मी लोकांचे पैसे गुंतवायला येत नाहीत. मला जेवढी गरज असते तेवढाच मी पैसा घेतो, म्हणजे मला तेवढ्याच भांडवलाचं सर्व्हिसिंग करावं लागतं. ज्या पैशाची मला आत्ता गरज नाही तो मी तुमच्याचकडे राहू दे, तो मी घेऊन काय करू. LICच्या एकरकमी योजनेबाबत असं गणित होतं का याचा विचार केला पाहिजे. अगदी अलीकडच्या काळामध्ये LICनं जाहीर केलेल्या योजनांचं स्वरूप पाहिलं तर तुमच्या असं लक्षात येईल की सर्वसाधारणपणे हप्त्यानं पैसे भरण्याची जी योजना आहे त्याच्या बरोबरीनं एकरकमी प्रीमियम भरण्याच्या योजना येतात. काही विशिष्ट काळामध्ये तर एकरकमी प्रीमियम योजना या जास्त संख्येने येतात. मग अशा वेळेला तुमच्या गुंतवणुकीवरती रक्कम तर हाताशी आहे आणि सेबीच्या IRDAच्या नियमांमुळे तुम्हाला ती रक्कम गोळा केल्यापासून एका विशिष्ट कालावधीमध्ये भरायची आहे. मग त्यावेळेला व्याजदराचं प्रमाण काय आहे, त्यावेळेला GSECची स्थिती काय आहे, त्यावेळेला शेअर बाजाराच्या निर्देशांकाची स्थिती काय आहे हे मुद्दे गौण ठरतात. अशा त्रिविध कारणांमुळे की जे केवळ LICच्याच हातात आहेत अशातला भाग नाही, अशा वेळेला LICचे शेअर्स वाढतील हे नक्की, परंतु ते धीमेपणाने वाढतील ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. आणि म्हणूनच आजच्या LICच्या विषयीच्या बाजार गप्पांचं शीर्षक हे LICच्या शेअर्सच्या बाजारभावांची दिशा असं होतं, दशा असं नव्हतं. आणि या व्हिडिओतला एक शेवटचा मुद्दा इथे आपण लक्षात घेतला पाहिजे की मुळातच करोनानंतरच्या काळामध्ये LICकडे किंवा त्या दृष्टिकोनातनं आयुर्विमा योजनांकडे बघण्याचा दृष्टिकोनच फार मोठ्या प्रमाणावरती बदलतोय. आताच्या काळामध्ये तुमच्या असं लक्षात येईल की जे काही मृत्यू झाले ते करोनाने किती झाले, घाबरून किती झाले, चुकीच्या किंवा बरोबर औषध योजनांनी किती झाले हा आजच्या बाजार गप्पांचा विषय नाही. परंतु LICला येणाऱ्या काळामध्ये किंवा अलीकडच्या काळामध्ये या झालेल्या मृत्यूपोटी, विमाधारकांच्या मृत्यूपोटी नुकसान भरपाई म्हणून दिलेल्या रकमेचं प्रमाणही हे वाढतं राहिलं आहे. हे दुर्दैवी आहे. म्हणजे अशा पद्धतीची रक्कम देताना कोणाचा दोष आहे अशातला भाग नाही, परंतु असर प्रमाण वाढत असताना LICला पुरेशा प्रमाणामध्ये आपली तरलता ही ठेवावी लागते. म्हणजे पूर्वी जी मोठ्या प्रमाणावरती कॉन्टिंजंट ॲसेट होत्या त्या आता काही प्रमाणात तरी कॉन्टिंजंट लायबिलिटी झाली आहेत हे गणित लक्षात घेऊ. मग एकीकडे एकरकमी रक्कम गोळा करायची आणि दुसरीकडे धोक्याची शक्यता वाढायची. इथं काही प्रमाणात तरी हा शब्दप्रयोग महत्त्वाचा, आयुर्विमा योजनेचं स्वरूप हे सर्वसाधारण विमाच्या योजनेनुसार वाढलं आहे.
आणि त्यामुळे दीर्घकालीन शेअर बाजारामध्ये पैसे गुंतवण्यापेक्षा सुद्धा फार मोठ्या प्रमाणावरती त्यांना जीसेक सारख्या लिक्विड इन्स्ट्रुमेंटमध्ये, मनी इन्स्ट्रुमेंटमध्ये पैसे गुंतवावे लागतात. आणि अलीकडच्या काळामध्ये व्याजदराचं प्रमाण हे स्थिर किंवा कमी करण्याचे दिवस आहेत. केवळ नुसती चर्चा होते अमेरिकेमध्ये व्याजदर वाढतील तर बाजार काय गडगडतो याची कल्पना आहे. त्यामुळे प्रत्यक्षात तो धोका मोठ्या प्रमाणावरती वाढतो अशातला भाग नाही. गेल्या जर काही रिझर्व्ह बँकेच्या द्विमाही धोरणांचा आपण विचार केला, द्वैमासिक धोरणाचा आपण विचार केला, तो होता होई तो जैसे थे व्याजदर ठरवण्याचं प्रमाण हे वाढतं राहिलं आहे. साहजिकच जर अंतर्गत अर्थव्यवस्थेतले व्याजदर जैसे थे राहिले तर व्याजदराशी निगडीत उत्पन्न किंवा साधनं यातनं मिळणारी मिळकतही स्थिर राहते आणि यामुळे LICला आपल्या गुंतवणुकीपासून होणाऱ्या उत्पन्नावरती काही मर्यादा येतात, परंतु त्यांच्या देय रकमेचा विचार करता अशी गुंतवणूक करण्यावाचून त्यांना गत्यंतर राहत नाही. या कारणामुळे LICच्या शेअर्सचे बाजारभाव धीम्या गतीने वाढतील आणि म्हणूनच आजच्या बाजार गप्पांचा विषय LICच्या शेअर्सच्या बाजारभावाची दिशा. मनपूर्वक धन्यवाद.